नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे. कारण 21 जूनचा दिवस तुमच्या जीवनात असा काही बदल घेऊन येऊ शकतो ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत आहात. ग्रहाची स्थिती, नक्षत्राचे संकेत आणि तुमच्या राशीवर पडणारा शुभ प्रभाव हे सर्व मिळून एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत आहे. तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी अडकलेल्या असतील, कामे पूर्ण होत नसतील, पैशाची अडचण जाणवत असेल, मनात अस्तव्यस्त असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत सब्र असेल, पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होत आहे. 21 जूनच्या दिवशी तुमच्या राशीवर शुभ ग्रहाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी हार मानली नाही, सतत प्रयत्न केले आणि संयम ठेवला आहे, त्यांना या काळात मोठा लाभ मिळू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळतील, एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात, एखाद्या नवीन संधीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय, शिक्षण संबंधित आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. एखादी बातमी मिळण्याची शक्यता आहे जी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल. परंतु या सर्व शुभ संधीचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 21 जूनचा दिवस इतका खास का आहे, कोणता चमत्कार घडू शकतो, धनलाभाचे संकेत कुठून मिळतील, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवट एक प्रभावी उपाय जो तुमचे भाग्य अधिक मजबूत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आता पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये ओम श्री लक्ष्मी माता की जय असं नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ देखील लिहा. मंडळी, कुंभ राशीचे व्यक्ती स्वभावाने बुद्धिमान, स्वतंत्र विचाराच्या आणि मेहनतीच्या असतात. पण अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास उशीर होतो. मात्र आता तो काळ संपत चालला आहे. 21 जून हा दिवस तुमच्यासाठी आशेचं किरण घेऊन येत आहे. विश्व तुम्हाला एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही तो संकेत ओळखता का? मंडळी, पुढील भागात आपण पाहणार आहोत की कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा बदल घडू शकतो आणि धनलाभाचे नेमके काय संकेत. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे 21 जूनचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष ठरणार आहे. सर्वप्रथम बोलूया धनलाभ. ग्रहाची स्थिती दर्शवत आहे की कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. हा लाभ लॉटरी किंवा जुगारातून नव्हे तर तुमच्या पूर्वीच्या प्रयत्नाचे फळ म्हणून मिळू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग दिसत आहे. काही लोकांना जुनी गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, तर काहींना एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन ग्राहक किंवा नवीन व्यावसायिक संधी मिळू शकते. विशेष जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्सुक वरदान ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते जी भविष्यात कारण ठरू शकते. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 21 जूनला तुमच्यासमोर एक अशी संधी येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण ती सध्या पुढे मोठ्या यशाचे दार उघडू शकते. त्यामुळे कोणतीही नवीन ऑफर, प्रस्ताव किंवा संपर्क दुर्लक्ष करू नका. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी अचानक झालेली भेट यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आर्थिक बाबत आणखीन एक संकेत असा आहे की खर्चावर नियंत्रण ठेवणे. अनावश्यक पैसे येण्याचे योग आहेत, पण त्याचबरोबर अनावश्यक खर्च ही संकेत आहे. त्यामुळे भावनेच्या भरात मोठे निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मंडळी, विद्यार्थ्यांसाठी आता एक विशेष गोष्ट. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना गेल्या काही महिन्यापासून असे वाटत आहे की त्यांचे नशीब साथ देत नाही. कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही. पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. विश्व तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे आणि जे लोक या परीक्षेत टिकून राहिले आहे त्यांच्यासाठी आता फळ मिळण्याचा काळ जवळ येत आहे. मात्र यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण संधीदार ठोठवतं पण दरवाजा उघडण्याचं काम आपल्याला करावं लागतं. 21 जूनला सकाळी उठल्यावर सकारात्मक विचारांनी दिवशी सुरुवात करा. स्वतःला सांगा, मी यशाचं पात्र, माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी येत आहे, मी प्रत्येक संधीचा योग
उपयोग करणार आहे. मला संधी साधी वाटत असेल पण सकारात्मक विचारांची शक्ती खूप मोठी असते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, कुटुंबामध्ये कोणते बदल आणि लोकांना आनंदाची बातमी कशी मिळू शकते. त्यांच्या आयुष्यात एक मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मंडळी प्रेमसंबंध, विवाह जीवन आणि कुटुंब हे क्षेत्रात बोलणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात भावनिकता जोडलेली असते. 21 जूनचा दिवस कुंभ राशीसाठी अनेक व्यक्तीसाठी नातेसंबंधासाठी दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून ज्या गैरसमजमुळे तणाव वाटत आहे, जर तुम्ही एखाद्या माणसावर प्रेम करत असाल आणि तुमच्या नात्यात काही अडथळे आले असेल तर हा काळ संवाद वाढवण्याचा. अनेक वेळ समस्या मोठी नसते पण शांतता आणि अहंकारामुळे ती वाढत जाते. 21 जून तुम्हाला पुन्हा एखादा जवळ येण्याची संधी देऊ शकतो. अविवाहित व्यक्तीसाठी देखील हा काळ शुभ संकेत घेऊन आला आहे. एखादी नवीन ओळख, नवीन मैत्री किंवा एखादे खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. सुरुवातीला ही भेट साधी वाटेल पण पुढे तिचा महत्त्व वाढू शकते. विवाहित व्यक्तीसाठी घरातील वातावरण अधिक आनंददायी ठरते. हे संकेत जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अनेक दिवसापासून मनात आलेली काही गोष्टी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळू शकते. कुटुंबाच्या बाबतीत काही चांगले संकेत आहे. घरात एखादा शुभ प्रसंग ठरू शकतो. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काही कुटुंबामध्ये नवीन सदस्यांच्या आगमनाची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना मुलांच्या यशामुळे अभिमान वाटू शकतं. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काळापासून मेहनत करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. अनेकदा आपण इतरांसाठी खूप काही करतो पण त्याची दखल घेतली जात नाही. आता ती परिस्थिती बदलू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 जूनच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी छोटी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते. त्यामुळे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी 2 मिनिटे शांत विचार करा. कुंभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने स्पष्टपणे असतात पण काही वेळा सत्य बोलताना शब्द कठोर होतात. त्यामुळे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. या दिवशी तुमच्या जीवनात एखादी अशी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते जी बराच काळ दूर होती. हा संपर्क जुन्या आठवणी जाग्या करू शकते आणि भविष्यातील नवीन शक्यता निर्माण करू शकते. आणि आता सर्वात महत्त्वाचा संकेत, काही कुंभ राशीच्या व्यक्तींना 21 जून किंवा त्यानंतरच्या काही दिवसात एक अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या मनातील चिंता दूर करेल. ही बातमी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रेमसंबंध किंवा कुटुंबाच्या संबंधित असू शकते. म्हणून कोणतीही महत्त्वाचा कॉल, ईमेल किंवा संदेश दुर्लक्ष करू नका. कधी कधी आयुष्य बदलणाऱ्या बातम्या अगदी साध्या स्वरूपात आपल्या समोर येतात. विश्व तुम्हाला पुढे जाण्याचा संकेत देत आहे पण आता भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 21 जूनला कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणती चुकी नशीब अधिक मजबूत करण्यासाठी काय करावे. मंडळी, आतापर्यंत आपण शुभ संकेत, धनलाभ, आनंदाच्या बातम्या जाणून घेतल्या पण आता प्रत्येक शुभ काळात काही गोष्टी काळजी घेणे तितकं महत्त्वाचे आहे. 21 जूनचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन येत असला तरी काही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात जिथे थोडीशी चूक मोठे नुकसान करू शकते. सर्वप्रथम बोलूया आर्थिक व्यवसायाबद्दल. या दिवशी कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. एखादी व्यक्ती भावनेपेक्षा विवेक वापरा. प्रत्येक व्यवहाराचे कागदपत्राशी पुरावे ठेवा. जर तुम्ही एखादी व्यक्तीची भावना सांगून न तुमची मदत मागू शकते. या दिवशी कोणालाही विचार न करता पैसे उधार देण्याचे टाळा पण निर्णय घेताना भावनेपेक्षा विवेक, प्रत्येकाच्या व्यवहारे कागदपत्रे पुरावे ठेवा. जर तुम्ही एखाद्या नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. जलद नफा देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनेपासून सावध राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुपित आणि वैयक्तिक माहिती. तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकाला सांगू नका. काही वेळा आपल्या जवळचे लोकही नकळत अडथळे निर्माण करू शकतात. कुंभ राशीची व्यक्ती मन मोकळ्याने असतात पण या काळात थोडी
गोपनीयता राखणे फायदेशीर असते. तिसरा इशारा घाईघाई निर्णय घेण्याचा. 21 जून एखाद्या आकर्षक ऑफर किंवा प्रस्ताव तुमच्या समोर येऊ शकतो. तो चांगला असू शकतो, पण त्याचा नीट विचार केल्याशिवाय तो अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, योग्य संधी कधी पळून जात नाही, पण घाईघाईत घेतलेला निर्णय पश्चाताप देऊ शकतो. कौटुंबिक बाबत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. घरातील एखादी व्यक्तीला तुमचा चुकीचा अर्थ काढून देऊ नका. संवाद कमी झाला तरी गैरसमज करताना त्यामुळे वाढतात. काही वेळा आपल्या वाटते की समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही, पण सत्य हे असते की आपणच तिला आपले मन सांगत नाही. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने देखील हा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसापासून मनात साचलेली चिंता, भीती किंवा नकारात्मक विचार सोडण्याचा प्रयत्न करा, कारण विश्व तुमच्यासाठी नवीन दार उघडत असताना जुन्या भिंतींना धरून बसणे योग्य नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं जीवन येणारा बदल प्रथम मनात घडतात आणि नंतर वास्तव्यात दिसतात. जर तुम्ही सतत माझ्याकडून होणार नाही असे म्हणलं राहिला तर चांगल्या संधीसुद्धा हातातून निसटून जातात. म्हणून 21 जूनला स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा मित्र असेल. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस एक नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. पण यशस्वी व्हायचे असेल तर शहाणपणा, संयम, योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तर मंडळी, पुढील भागात आपण पाहणार आहोत की ग्रहाकडून मिळणारा गुप्त संदेश आणि कोणता बदल तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःला कसे तयार करणार. तर मंडळी, आता आपण त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, कारण या भागात आपण जाणून घेणार आहोत 21 जूनच्या दिवशी ग्रह तुमच्यासाठी नेमका कोणता संदेश देत आहे आणि कोणता मोठा बदल तुमच्या आयुष्याच्या दारावर टकटक करणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही अनेक चढ-उतार अनुभवले असतील. काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही लोकांना साथ सोडली असेल, तर काही प्रयत्न अपेक्षितप्रमाणे यशस्वी झाले नसतील. पण प्रत्येक संघर्षामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक अडचणीमागे एक नवीन संधी लपलेली असते. 21 जूनच्या दिवशी विश्व तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात त्या तुमच्याकडे येण्याचा मार्ग आहे. ही गोष्ट पैसा असू शकते, यश असू शकते, नवीन नोकरी असू शकते, प्रेम असू शकते, एखादे असे स्वप्न असू शकते जे तुम्ही खूप काळापासून जपून ठेवले आहे. अनेक वेळा आयुष्य बदलण्याआधी काही संकेत देत असते. कधी अचानक एखादी नवीन व्यक्ती भेटणे, कधी एखादा फोन कॉल, कधी एखादी जुनी संधी पुन्हा समोर येते, कधी एखादा छोटा निर्णय संपूर्ण भविष्य बदलून टाकतो. म्हणून 21 दिवस तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवा. विशेष सकाळी आणि संध्याकाळी मिळणारे संकेत दुर्लक्ष करू नका. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना योग्य दिशा मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची सुरुवात होऊ शकते. प्रेम संबंधात असणाऱ्या नात्यातील विश्वासाने अधिक मजबूत होण्याची शक्यता. मात्र या सर्वात एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत राहिला तर विश्वाने दिलेली संधी ओळखणे कठीण जाईल. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या समस्यापेक्षा शक्तिशाली आहे, मी यश आनंदी स्वीकारण्यासाठी तयार आहे. तर मंडळी, आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आज आपण धन लाभ, आनंदाची बातमी, नवीन संधी, ग्रहाचे संकेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शुभ योग अधिक मजबूत करण्यासाठी सकारात्मक कर्म, श्रद्धा, योग्य विचार साथ असणे आवश्यक आहे. उद्या सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर पूर्व दिशेला तोंड करून बसा. मन शांत ठेवा. आपल्या इच्छितेचे स्मरण करा. त्यानंतर 11 वेळा मनापासून ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करा. मनातील इच्छा आणि ध्येय याचा विचार सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा वेळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतर एखादी गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. मदत अन्न, फळ किंवा इतर कोणत्या स्वरूपात असू शकते. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असणारी प्रत्येक कृत्य तुमच्या जीवनातील सकारात्मकता वाढवते. या दिवशी शक्य असल्यास पक्ष्यांना धान्य आणि गायीला हिरवा चारा द्या. त्यामुळे मनाला समाधान मिळेल आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होईल. आर्थिक बाबत एक महत्त्वाचा सल्ला, नवीन संधी आल्यास तिचा विचार नक्की करा, पण कोणतेही निर्णय पूर्ण माहिती घेऊन घ्या. नातेसंबंधामध्ये प्रेम, संयम, समजूतदारपणा, करिअर, आत्मविश्वास ठेवा. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत की
स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या संधीचे स्वागत करा. कधी कधी जीवनात सर्व सुंदर बदल तेव्हा सुरू होतात जेव्हा आपण हार मानण्याची अगदी जवळ पोहोचलेला असतो. म्हणून पुढे चालत राहा. तुमची वेळ येत आहे. तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि विशेष राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.